नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल ज्याचं नाव आहे आवली लवली कपाल. जनरली लोक दिवसा ब्लॉग सुरू करतात, आम्ही रात्री ब्लॉग सुरू करतोय त्याच्यामुळे तुझ्यामुळे मी लोळत पडली होती. उठलीस लेट तू. संध्याकाळी कस काय लेट उठेल मी? काही नाही, आम्ही दोघे झोपलो होतो, वाम कुक्षी घेत होतो आणि कुक्षी जास्त झाली. कांद्याची खिचडी आणि कढी खाल्ली होती दुपारी आणि स्किन केअर केलं मस्त, मास्क बीस लावून एकदम. माहोल काय असतो तर खानदेशी खिचडी आणि कढी, त्याच्याबरोबर आंबा आणि मस्तपैकी ठेचा केला होता, कोकणी ठेचा. तर त्या माहोल मध्ये काय झालं, अति खाल्लं गेलं आणि अति खाल्ल्यामुळे काय झालं की झोप जरा जास्त लागली. इतकी गाढ जैसे की गांजा फुकते होय हे दोनों के दोनों. आता तुम्हाला इथे दिसत असेल घड्याळ उलटी आहे ऍक्च्युली, पण 7 वाजण्यात आलेत 7 आणि आम्ही आता एक महत्वाचं काम करायला जातोय. महत्वाचं काम आहे, तुम्हाला कळेल पुढे पुढे काय काय आहे ते. कुठे जातोय ते तुम्हाला नक्की कळवतो. येस, स्टे ट्यून्ड. चल फटाफट, चहा पाजायची राहिली मला. का तुझा चहाशिवाय दिवस जात नाही का? दिवस जात नाही, माझ्या हात पाय थरथर करतोय. 4 वाजता चहाची वेळ होती. माणसांची 7ची वेळ असते बसायची, 7ची वेळ चहा घ्यायची. चला चहा पिऊया मस्त. ट्रेन आली आहे आणि पळावं लागतंय. आली पण कैसा लगा? ट्रेन पकड का कैसा लगा? घामट्या निघाला, आमच्याकडे म्हणतात घामट्या निघाला. लय बेकार. चहा पण पाजली नाही या माणसाने. चहा पाजली नाही, चहा मिळाली नाही. मॅगी मिळाली असती तर पाजली असती ना तुला. चंद्र ताऱ्यांचे वादे केले होते या माणसाने. अरे चंद्र तारे आणून देईन, पण चहा आणणं आता कठीण आहे. आता उतरून जेवते. हा, उतरून देणार. हा, आम्ही आलोय आता सुझुकीच्या शोरूमला. आज ऍक्च्युली गाडी घ्यायची नाही आम्हाला, आम्ही फक्त इन्फॉर्मेशन घ्यायला आलोय. कारण टेक्निकल गोष्टी ज्या असतात गाडीच्या बाबतीत त्यात आम्ही 2 जण खूपच अडाणी आहेत. मित्रांना किंवा बाकीच्यांना विचारून जेवढी इन्फॉर्मेशन आम्हाला घेता आली आहे तेवढी घेऊन आम्ही आता जरा माहिती काढायला आलोय आणि सर्च पण करतोय की कितीला मिळते गाडी, मायलेज काय आहे, फायनल म्हणजे किती व्हॅल्यू पर्यंत जाईल आणि ज्या काही गोष्टी असतात विचारण्याच्या त्या सगळ्या इन्फॉर्मेशन काढून जर आम्हाला योग्य वाटलं, गाडी ऍक्च्युली आपण रिसेंटली मॅन्युफॅक्चरची गाडी असेल तीच बघूया. नाहीतर मग बघूया, बुकिंग करता आली तर करून घेऊ. असं दाखवताना सुझुकी पण हे उलट आहे. चल जा एकटीच जा. तर मित्रांनो, गाडी आम्ही बुक केलेली नाहीये, बट बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. म्हणजे बुक करू शकलो असतो पण केली नाही, कारण अजून बघूया. इन्शुरन्स वगैरेचं जरा पेमेंट ती जरा चौकशी केली पाहिजे म्हणून आम्ही थांबलोय. अजून 1-2 शोरूम मध्ये तपास करूयात. तपास सगळा करून मग एकदाच काय बुक करून टाकूयात, नाही का? तुम्हाला पण पावसाळ्याचे ब्लॉग बघायचे असतीलच आता, ट्रेकिंगचे, फिरायचे. पावसाळ्याचे ब्लॉग बघायचे असेल तर गाडी घ्यायलाच पाहिजे. आमच्या दोघांच्या आयुष्यातली पहिली गाडी आहे ही. हो, म्हणजे स्वतःची अशी पहिली गाडी आहे. आम्ही ऍक्च्युली दुसऱ्याच्या गाडीवरून पण जास्त फिरलो नाही. आम्ही फिरलोच नाहीये जास्त. अभी गाडी लेंगे, अभी बुर्र, गाडी काढली की बुर्र, पेट्रोल बुर्र, खतम बुर्र. होईल ऍडजस्ट करावं लागेल. मेहनत पेट्रोल साठी तरी मला काम करावं लागेल. बघूया आता. बघूयात आता कधी बुकिंग करतोय, गाडी कधी हातात येते आणि विथ गाडी व्हिडिओज हा तुम्हाला बघायला मिळेल. आपण हा ना पोस्ट नको करूयात, आपण हा आणि तो एकदाच मिक्स करून पोस्ट करूया. ठीक आहे. मला अजून चहा पाजलेली नाही पाहिजे. आता चहा प्यायला जातो. आता नाही पिणार मी चहा. बाय बाय. शी
ये तू पण ये दाखव काय घातलं कानातलं ते दाखव. मिरची 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 गाईस, मिरची. कारण मला मिरची लागली आहे. तुम्हाला पण हे कानातले हवे असतील तर मला डीएम करा, मी स्वतः आता बनवते मिरची काय लागले सांग त्यांना जरा. इथेनॉलमुळे. जसं की तुम्ही आता ब्लॉग बघतायत की आम्ही गाडी घ्यायचा विचार करत होतो. 5-6 दिवस आम्ही विचारच करत होतो. मग म्हटलं आपण 6व्या दिवशी आपण या ब्लॉगचा एंड करणार होतो गाडी घेतल्यानंतर. मग आमच्या डोक्यात आलं, माझ्या मेंदूत आलं आणि मी म्हटलं की आता आपण एंड करूया या ब्लॉगचा. अरे मी सांगते, काही पण कुठे पण बरंच काय झालं की आम्हाला एक पूर्ण ब्लॉग करायचा होता की आम्ही गाडी घेतलीये याचा. ठीक आहे, आम्ही गेलो, गाडी वगैरे बघितली, छान प्राइसेस वगैरे आम्ही बाकीच्या पण शोरूम्स मध्ये काढले, आम्ही होंडा वगैरे मध्ये पण गेलो आणि बघितल्या गाड्या. सगळंच आम्ही प्राइसेस कम्पेअर केल्या. ठीक आहे, पण आम्ही घरी आल्यानंतर एकदम ट्यूब पेटली आणि किती साऱ्या रील्स बघितल्या आम्ही इथेनॉलच्या. तो सेल्समन पण बोलला होता आम्हाला की तुम्हाला जर गाडी बुक करायची असेल तर पटकन बुक करून टाका E20 ज्याच्यात कम्पॅटेबल गाडी असतील त्या. कारण सरकार आता त्या इंजिनवाल्या गाड्या बंद करणार आहे. आता E85 येत आहे आणि पेट्रोल पंपावर E85 विकणं सुरू पण झालंय, हे तुम्हाला माहितीये. मग जर E85 येत आहे तर मग आम्ही E20च्या गाड्या कशाला घेऊ. आणि आम्ही खूप सारे रील्स बघितले, त्यात ते म्हणाले की तुम्ही गाडी वर्षभर घेऊ नका. आम्ही ते पण बघितलं की त्या टाकीवरती मधमाशा येऊन बसतात. ते सगळं ठीक आहे, पण मग जर माझी गाडी E85 माझ्या गाडीत जर E85 पेट्रोलच देणार आहे तुम्ही, तर मग मी E20 गाडी का घेऊ. E20 कम्फर्टेबल गाडी का घेऊ आणि आम्हाला या पावसाळ्यात कम्फर्टेबल नाही, कम्पॅटेबल तेच कम्फर्टेबल. आणि आम्हाला या पावसाळ्यात खूप फिरायचं होतं. मग आता आम्ही पुन्हा बसनेच फिरणार आहे किंवा ट्रेननेच फिरणार आहे असं आम्हाला वाटतंय. टांग टांग. नाट लागली म्हणून लोक म्हणतात की पूर्ण काम झाल्याशिवाय कोणाला सांगायचं नाही. आपण 100 लोकांना विचारलं आणि त्याच्यात लागली नाट. नाही 100 लोकांना नाही, काहीच नाही विचारलं, कोणाला सांगितलं नव्हतं. पण आपण विचारलं नाही गाड्यांचं कोणती घेऊ म्हणून. त्या बऱ्याच जणांना आपण विचारलं, त्याचे काय असं नाट वगैरे लागले नाही. पण आता तुम्ही सांगू शकता की काय करायचं ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. घेऊन टाकायची का, पण मग एवढा पैसा 1.5-2 लाखाच्या गाड्या आणि अशाच पडतील, मग इंजिन खराब होईल, ऑइल पंप खराब होईल, मग पुन्हा त्याच्यासाठी आपण 40-50 हजार रुपये घालून इंजिन आणि ते सगळं बदलवायचं का. पण एक चांगलं आहे मॅगी की मधपोळ असतं ना ते तयार होईल आतमध्ये टाकीत. यार प्लीज गप बस, मी माझ्या मूड मध्ये खरंच सांगतो मधपोळ. मग आपण मध विकून आपलं आयुष्य चांगलं एक करू. मग शिक्षण कशाला घेतलं. मध महाग आहे ना तसंही, त्यामुळे आपण ती घेऊ गाडी. किंवा आम्ही एक विचार असा केला की ईव्ही बाईक घेऊन टाकायची का. ईव्ही महाग आहे मॅगी. महाग असू दे, पण ईव्ही चार्जिंग ईव्ही स्टेशन आपल्या इथे आहेत की नाही ते बघावं लागेल. टाटाचं मी एक बघितलेलं जे आहे खूप लांब आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी नॉर्मल लाईफ टाइम सेव्हिंग असते ना. अरे हो, पण ते नॉर्मल याच्यावरती नाही होत ना, मग त्याच्यासाठी वेगळा चार्जर लागतो. नाही, मग ते काय असतं, इथून तिथे जॉईन करून पुढे जॉईन करतात. अरे काय एक्सटेन्शन अडॅप्टर ते लावून पण होते चार्जिंग. पण त्या ईव्हीची बॅटरी पण निघते डायरेक्ट बॅटरी घेऊन जायचं, चार्जिंग करून घ्यायचं, असं काहीतरी आहे. तू जाशील ना. कसं वाटतंय ते, असं जायचं बॅटरी घेऊन यायचं आणि मोठी असते बॅटरी त्याची. पैसे सेव्ह होतात मित्रा. सेव्ह नंतर किती पण काय पण करू दे. मी ऐकलंय नाही चालणार आपण. अरे चालते 300-200 किलोमीटर चालते, तेवढ्या याच्यात तर तू चार्ज करशीलच ना. पेट्रोल टाकायला नाही थांबत का तुम्ही, तसं ईव्ही चार्ज करायला नाही थांबू शकत का. तेवढ्या ब्रेकफास्ट करून घ्यायचा, फ्री व्हायचं, थोडस इकडे तिकडे टांगळा मंगळ करून यायचं. सोच सकते हैं, अभी सोचा नहीं है हमने, लेकिन सोच सकते. सांगा आम्हाला की ईव्ही चालेल का. चालेल का. ईव्ही पळेल. ईव्ही बिना बाईक तुला माहिती आहे. आणि सर्व्हिसचे पण पैसे पळते ती. सर्व्हिसचे पण जास्त पैसे नसतात ईव्ही बाईकला. हो, म्हणजे मी रील बघितलेली आहे, 4-5 वर्षात त्याने टाकलेली सर्व्हिसिंगला चांगली. ते करू शकतो ना. चांगलं आहे, म्हणजे ईव्ही डन. पॉल्युशन पण कमी होईल. ऑफकोर्स गव्हर्नमेंट सबसिडी देते त्याच्यात, माहितीये. हो, पैसे परत येतात. 15,000 ऐकलंय मी. डिपेंड तुमची किती प्राइसची आहे, एक्स शोरूम प्राइस वर डिपेंड करते. आय थिंक ओला उबेर किंवा ओलाची नाही घ्यायची बाबा, ओलाची नाही. ओला उबेर रॅपिडोला पण त्यांनी काहीतरी कंपल्सरी केलं होतं की ईव्ही बाईक असेल तरच चालवा वगैरे, असं काहीतरी होतं. मी नाही ऐकलं, पण ओलाची तरी आपण चालू करूया ओला उबेर किंवा रॅपिडो. मी मारू शकतो.
अरे माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगा होता माहितीये, तो काय करायचा, समजा रोज येणं जाणं आहेच ना सेम रूटला, म्हणजे घरापासून ठाण्यापासून घरापर्यंत, तर तो काय करायचा, येताना बुक करून आणायचा, येताना त्याचे पेट्रोलचे पैसे निघायचे, आणि लांबवरून यायचा तो, समजा 20-25 किलोमीटर वरून येतोय, तर तेवढ्या याच्यात त्याचे पैसे निघतील, जाताना आपण बुक करून जायचा, जाताना बी तेवढे पैसे निघतात, पेट्रोलचे पैसे खतम. 80 रुपये दुपारचं जेवण होईल किंवा 40 रुपये नाही, 40 रुपयात ओला उबर बुक होते का? तो लांब राहतो का? मग 20-25 किलोमीटर सांगते मी, 20-25 किलोमीटर म्हणजे 150 रुपये वगैरे, जास्त 200. जास्त. क्या बात आहे, चांगली आयडिया आहे, मी घेऊन जाईल. हा, म्हणजे कामाच्या ठिकाणी ये जा तुम्ही करू शकता. आणि तुला कधी करायचं असेल बुक तर तू पण कर, मला मग मीच येईन डायरेक्ट. काय बोलतोस तुम्हाला? हा, म्हणजे तुला कधी जायचं असेल ना बुक करायला तर मला ओला तो book दुरून कर. येताना दिसला ना ओला मध्ये, माझा नवरा येतोय, मी ते कॅन्सल करून दुसरा बुक करून घे. काय करू आम्ही खूपच कन्फ्युज येत, आम्हाला कळवा कमेंट्स मध्ये, कदाचित तुम्हाला दुसरा ब्लॉग परत बघावा लागेल जर आम्ही गाडी घेणार असू तर, पण तो डायरेक्ट घेऊन घरी येऊ तेव्हाच दाखवू आम्ही, ठीक आहे? धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद कमेंट्स मध्ये आमची कळवा. जिरली. धन्यवाद. पाहत राहा तुमचा चॅनल, पाहत राहा तुम्ही आमचा चॅनल ज्याचं त्यांचं नाव पण आहे, येते हा सॉरी, फॅमिली. पाहत राहा आपला चॅनल, हे आपला चॅनल बरोबर आहे, पाहत राहा आपला चॅनल ज्याचं नाव आहे मी आवली आहे ना. पण मी अजून एंड करत नाहीये, मी सांगते की कमेंट मध्ये मला नक्की कळवा, आम्हाला नक्की कळवा की आम्ही काय केलं पाहिजे, कारण आम्ही खरंच खूप कन्फ्युज्ड आहेत, गाडी घेऊ की नको घेऊ. E85 चे मॉडेल अजून आलेले नाहीयेत बहुतेक, जेवढं आमचं नॉलेज आहे त्याप्रमाणे E20 चेच अवेलेबल आहेत, आपलं आणि नॉलेज कमी असलं तर आलं असतील खूपच तर कमी आहेत. आपलं गाड्यांच्या बाबतीत आमचं नॉलेज खरंच खूप कमी आहे, खूपच एकदम अडाणी आम्ही. आहोत, एकदम अडाणी. खूपच अडाणी. अडाणी नाही रे, अडाणी मॅगी. वी आर नॉट अंबानी, वी आर बंबानी. ठीक आहे, कमेंट्स मध्ये कळवा आणि काय करू ते. काय आहे आपल्यासारख्या मध्ये असणाऱ्या माणसांना, लोअर मिडल Lower क्लास, नॉट इव्हन आपल्यासारख्या काय आहे, आपल्यासारख्या लोअर मिडल क्लास लोकांना खूप विचार करावा लागतो की काय करायचं काय नाही. एव्हा ना मोठ्या लोकांनी ती गाडी घेतली असती, त्यांना काही फरक पडला नसता, एका वर्षाने चेंज केली असती, पण आपल्याला विचार करावा लागतो, म्हणून तुम्ही आम्हाला सुचवा. मग बस आता काय कळवा, करायचं? आता काय, आता आता ठाणे काय? कळवा. धन्यवाद. तर मित्रांनो धन्यवाद. बस बस बस, लई लांबतोय मयूर, आपल्याला एंड करायचा होता. चल बोल. तर तुम्हाला तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळवा, आम्हाला मेसेज करा पर्सनली आणि थोडंसं सांगा guide करा. की काय कुठली गाडी घ्यायची की नाही, आणि पाहत राहा आमचं चॅनल, ज्या चॅनलचं नाव आहे अवली लवली कपाल. मग स्किन किती छान ग्लो करते व. माझी पण लोक करते, नाही काळे असते. काळा नाही, मी 1 मिनिट.